राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना राबवण्यात येत आहेत। यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना ही एक महत्त्वाची योजना असून या माध्यमातून मुलींना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातोय। या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळत असून त्यांचं भविष्य अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जातोय। काय आहे ही माझी कन्या भाग्यश्री योजना जाणून घेऊया सविस्तरपणे। माझी कन्या भाग्यश्री योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून 1 एप्रिल 2016 रोजी तिची सुरुवात करण्यात आली। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या संगोपन आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणं। हा लाभ नक्की कोणाला मिळतो तर या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिला जातो। सध्या ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो। यापूर्वी ही मर्यादा फक्त 1 लाख रुपयांची होती, मात्र त्यानंतर ती वाढवण्यात आली। कुटुंब नियोजनाची अट घालण्यात आलेली आहे। म्हणजे काय तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे। तसंच एका कुटुंबातील केवळ 2 मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जातो। आर्थिक मदतीचं स्वरूप कसं असणार आहे तर या योजनेअंतर्गत मुलीच्या नावावर एक रकमी 50,000 रुपये जमा केले जातात। याशिवाय मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते। तसंच मुलीच्या नावावर 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध करून दिला जातो। शिक्षणासाठी देखील टप्प्याटप्प्याने मदत केली जाते। मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते। मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात आणि त्यानंतर ती पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 7,000 रुपये आणि 11वीत प्रवेश घेतल्यावर 8,000 रुपये दिले जातात। या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 18 वर्षानंतर मोठा लाभ मिळतोय। म्हणजेच मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला एक रकमी 75,000 रुपये दिले जातात। अशा प्रकारे या योजनेतून एकूण सुमारे 1,01,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळते। त्यामुळे मुलींच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी ही मोठी मदत ठरते।